हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपल्याला जायचं होतं बस घेऊन बाहेर. बुकिंग आली होती आपल्या बसला, तर मग आलो आपण गाडीकडे आणि निघालो. मग सिग्नल आलो होतो, तर तू म्हणलं तोपर्यंत तुम्हाला आपल्या गाडीची साऊंड सिस्टम ऐकूयात. गेलो, कस्टमरला केलं पिकअप आणि पुण्यातलं ट्रॅफिक पास करत करत आपण आलो होतो कात्रजच्या टनलमध्ये. मग कात्रजचा टनल पास करून आलो खेड शॉपरच्या टोल नाक्याला. टोल नाका पास करून पुढे आलो तर रस्त्यात ट्रॅफिक लागलेलं होतं, रस्त्याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे मग नंतर आपण नासरापूरच्या फाट्याला आलो. नासरापूर फाट्यावरून आपण मारला होता राईट आणि मग आपण येऊन पोहोचलो रिसॉर्टला. तर बघा मित्रांनो, कसं भारी एकदम रिसॉर्ट आहे. मग नंतर रात्रीचा टाईम झाला होता. मग म्हणलं तुम्हाला आपल्या गाडीची लाईटिंग दाखवत. तर बघा मित्रांनो, कशी आपल्या गाडीची लाईटिंग आतून एकदम टॉपचा विषय मित्रांनो आपल्या गाडीचा. तर मित्रांनो, अवश्य बुकिंग करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपल्याला जायचं होतं बस घेऊन बाहेर. बुकिंग आली होती आपल्या बसला, तर मग आलो आपण गाडीकडे आणि निघालो. मग सिग्नल आलो होतो, तर तू म्हणलं तोपर्यंत तुम्हाला आपल्या गाडीची साऊंड सिस्टम ऐकूयात. गेलो, कस्टमरला केलं पिकअप आणि पुण्यातलं ट्रॅफिक पास करत करत आपण आलो होतो कात्रजच्या टनलमध्ये. मग कात्रजचा टनल पास करून आलो खेड शॉपरच्या टोल नाक्याला. टोल नाका पास करून पुढे आलो तर रस्त्यात ट्रॅफिक लागलेलं होतं, रस्त्याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे मग नंतर आपण नासरापूरच्या फाट्याला आलो. नासरापूर फाट्यावरून आपण मारला होता राईट आणि मग आपण येऊन पोहोचलो रिसॉर्टला. तर बघा मित्रांनो, कसं भारी एकदम रिसॉर्ट आहे. मग नंतर रात्रीचा टाईम झाला होता. मग म्हणलं तुम्हाला आपल्या गाडीची लाईटिंग दाखवत. तर बघा मित्रांनो, कशी आपल्या गाडीची लाईटिंग आतून एकदम टॉपचा विषय मित्रांनो आपल्या गाडीचा. तर मित्रांनो, अवश्य बुकिंग करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.